रविवारीचे मंगलमय वातावरण संपूर्ण शहरात पाहायला मिळत असून ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे महानगरपालिका सर्वतोपरी सज्ज झाली आहे। हजारो वारकरी भाविकांच्या सेवेसाठी पुणे प्रथम सेवावारी 2026 या उपक्रमाअंतर्गत शहरभर व्यापक नियोजन करण्यात आले असून पालखी मार्ग, मुक्काम स्थळे आणि प्रमुख ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। महापौर मंजुषा नागपूर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या पुणे प्रथम सेवावारी 2026 या उपक्रमामध्ये पारंपरिक सेवाभावाला आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी प्रशासनाची जोड देण्यात आली आहे। दोन्ही पालखी सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन पूर्ण केले असून स्वच्छता, अखंडित पाणीपुरवठा, तात्पुरती स्वच्छतागृहे, वैद्यकीय सेवा, आपत्कालीन प्रतिसाद पथके, प्रकाश व्यवस्था, अग्निसुरक्षा, वाहतूक समन्वय तसेच नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत। महापौर मंजुषा नागपूर यांनी महानगरपालिका आयुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभाग प्रमुखांसमवेत पालखी मार्ग तसेच विविध मुक्काम स्थळांचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या। वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागाला स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे। सध्या शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर उपाययोजना, आपत्ती व्यवस्थापन पथके, आरोग्य विभाग, अग्निशामक दल आणि क्षेत्रीय कार्यालयांमधील अधिकारी 24 तास सज्ज ठेवण्यात आले आहेत। पालखी मार्गावर स्वच्छता, सुरक्षितता आणि तातडीची मदत उपलब्ध राहील यासाठी स्वतंत्र नियंत्रण व्यवस्था उभारण्यात आली आहे। पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूक व्यवस्थेतील बदल, प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी, तसेच पालखी सोहळा सुरक्षित, स्वच्छ आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। तुम्हाला इथे दिसत असेल की पालखी विठोबा मंदिराची आपण आजूबाजूचा जो परिसर आहे तो ताब्यात घेतलाय आणि हा संपूर्ण परिसर मोठा करण्याचा प्रयत्न केलाय। आपल्या पाठीमागे दिसत असेल की पूर्वीपेक्षा अधिक हा परिसर जो आहे तो मोठा झालाय। भाविक येतील, वारकरी येतील, त्यांना जेव्हा ते पालखीच्या दर्शनासाठी इथे येतील त्यावेळेला त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये अशा पद्धतीने इथे सगळं नियोजन करण्याचं चालू आहे। खरं तर वारकरी कालपासूनच आपल्याकडे पुणे शहरात दाखल झालेत। आपण सगळ्या पुणे महानगरपालिकेच्या शाळा जिथे दरवर्षी त्यांची राहण्याची व्यवस्था असते त्या खुल्या करून दिल्यात। पाणी कपात रद्द केली, पाणी पुरवठा सुरळीत करून दिलाय। जिथे अन्न पुरवठ्याची आवश्यकता होती तिथे सुद्धा सगळे कार्यकर्ते मंडळाचे हे मदत करतात, त्यांनी जेवणाची व्यवस्था करून दिली। तर अशी सगळं नियोजन तर झालेलं आहे, कुठेही गैरसोय होऊ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे। पुणेकरांना मी आवाहन करीन की आपल्याकडे देवाची माणसं आली आहेत, वारकरी आलेत, आपण त्यांची सेवा करूया, पुणे शहर स्वच्छ ठेवूया, सुंदर करूया आणि 10 तारखेला रात्री 9 वाजता विश्व कल्याणासाठी आणि विश्व शांतीसाठी पसायदान घालूया। प्रशासनाची लोक, सगळे अधिकारी कर्मचारी इथे काम करतायत, सगळी यंत्रणा सज्ज आहे। जिथे कुठे पाणी साचलं असेल ते काढण्याचं काम चालू आहे।